नमस्कार। चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार की महाविकास आघाडी आपला उमेदवार देणार आणि महाविकास आघाडीने जर उमेदवार दिलाच तर ही जागा शिवसेना लढेल की राष्ट्रवादी काँग्रेस लढेल? महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल? तसेच भाजपकडून उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या घरातून दिला जातो किंवा भाजप वारसा राजकारणाला फाटा देत नवीन नावाला संधी देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या सर्व राजकीय घडामोडींवर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी प्रसन्न तरडे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। सध्या देशभरात रिक्त जागांवर पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि सर्व पक्ष तयारीला देखील लागले आहेत। त्यात सर्वांची नजर एका महत्त्वाच्या मतदारसंघावर आहे आणि तो म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ। आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे आणि या रिक्त जागेवर कोणाला संधी द्यावी याबद्दल 3 मतप्रवाह भाजपमध्ये उघडपणे दिसून येत आहेत। लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट मिळलं तर त्यांना सहानुभूती मिळू शकते व ही जागा पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात येईल असा एक मतप्रवाह आहे। लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांना तिकीट द्यावं असा दुसरा मतप्रवाह आहे। तर माजी महापौर माई ढोरे यांना संधी मिळावी अशी देखील चर्चा आहे। आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी शंकर जगताप हे महत्त्वाचे मानले जात असल्याने तेच उमेदवार असावे अशी मागणी ही समोर येत आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघामधील नगरसेवकांवर जगताप घराण्याची मजबूत पकड आहे आणि त्यामुळे शंकर जगताप यांचे नाव नक्की असेल असा एक मतप्रवाह भाजपमध्ये दिसून येत आहे। महानगरपालिकेचा गड राखण्याकरिता भाजप चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे, पण दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये चिंचवड विधानसभेची जागा भाजपला बिनविरोध द्यायची नाही असा शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विचार आहे। लक्ष्मण जगताप हे तसे राष्ट्रवादीचे नेते होते, पण 2014च्या दरम्यान जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि भाजपवासी झाले। थोडक्यातच हा मतदारसंघ पारंपरिकपणे राष्ट्रवादीचा मतदारसंघ होता, त्यामुळे चिंचवडची जागा पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी या जागेसाठी शिवसेनेकडे मागणी करू शकते। राष्ट्रवादीकडून चिंचवड विधानसभेच्या जागेवर भाऊसाहेब भोईर, नाना काटे, संजोग वाघिरे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे व मयूर कलाटे हे स्थानिक नेते इच्छुक आहेत। नाना काटे यांना 2014 साली याच मतदारसंघातून 42,553 इतकी मतं पडली होती, म्हणून नाना काटे यांच्या नावाची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी स्वतः इच्छुक असून ही निवडणूक लढवण्याची माझी पूर्ण तयारी आहे। शेवटी दादासाहेब जयंत पाटील साहेब हे जे निर्णय घेतील, पक्षाचा जो निर्णय येईल त्या निर्णयानुसार आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य काम करणार आहोत। तर शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि लक्ष्मण जगताप यांना 2019 साली तगडी लढत देणारे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचे नाव चिंचवडसाठी शिवसेनेकडून चर्चेत आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून जगताप यांच्या विरुद्ध उभे असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 1,11,000 इतकी मतं मिळाली होती। त्यांचा 2019ला अवघ्या 35,000 मतांनी पराभव झाला होता। तर पुन्हा एकदा कलाटे यांना सेनेचा उमेदवार करण्याच्या हालचाली उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघावर दावा करू शकते असं चित्र सध्या दिसत आहे। चिंचवडसह कसबा या दोन्ही विधानसभेच्या जागा बिनविरोध करण्याची मागणी भाजपकडून महाविकास आघाडीला केली जाऊ शकते, परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व राष्ट्रवादीकडून या जागेसाठी दावेदारी सोडली जाणार नाही, कारण भाजपने अलीकडेच पंढरपूर असेल, देगलूर आणि कोल्हापूरमध्ये पोटनिवडणुका बिनविरुद्ध होऊ दिल्या नव्हत्या। तसेच त्या जागेंवर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र दिसण्याची दाट शक्यता आहे। कोणत्याही आमदार व खासदार यांचे निधन झाले तर त्या जागी पोटनिवडणूक लागते, मग त्या जागेवर बिनविरोध निवडणूक पार पडते आणि विरोधकांकडून देखील या जागेवर उमेदवार दिला जात नाही अशी परंपरा आजवर महाराष्ट्रातील राजकारणात पाहायला मिळाली। पण भाजपने ही पद्धत खोडून काढली आणि प्रत्येक पोटनिवडणुकीत आपला उमेदवार दिला। पंढरपूरची जागा सोडली तर या सर्व जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला होता। कोल्हापूर उत्तर मध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली होती, पण इथे देखील भाजपने आपला उमेदवार दिला होता। अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध झाली, पण त्या दरम्यान झालेली खेळी आणि राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते। तर आजवरच्या पोटनिवडणुकीत भाजपने बिनविरोधच्या परंपरेला फाटा देत आपले उमेदवार उभे केले होते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीतर्फे चिंचवडची जागा सोडली जाणार नाही असं चित्र दिसून येत आहे। एकंदरीतच थंडीच्या दिवसात पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण मात्र गरम व्हायला सुरुवात झाली आहे आणि यावर आपला आवाजचीही नजर असणार आहे। आपण पाहत राहा फक्त आपला आवाज। धन्यवाद।